नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, जर तुम्हाला तुमच्या मुलाच्या नावाने किंवा मुलीच्या नावाने म्युच्युअल फंडमध्ये SIP स्टार्ट करायची असेल, लमसम इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर ती करू शकतो का? आणि जर करू शकतो तर त्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत आणि इन्व्हेस्टमेंट कोणत्या फंडमध्ये आपण करणे गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला फ्युचरमध्ये खूप चांगले रिटर्न्स मिळतील. आणि सोबतच जर तुम्ही तुमच्या मुलांच्या नावाने इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करतायत तर फ्युचरमध्ये त्याचे काय फायदे आहेत आणि काय तोटे होणार आहेत, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुमच्या प्रश्नाचं उत्तर, तुम्हाला तुमच्या मुलांच्या नावाने म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येते का? तर याचं उत्तर आहे हो. पण यासाठी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की तुम्ही ज्या मुलाच्या नावाने किंवा ज्या मुलीच्या नावाने म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय त्यांचं वय हे 18 वर्षापेक्षा कमी असायला हवं. आणि जेव्हा म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल तेव्हा त्यांच्याच नावाने ती इन्व्हेस्टमेंट होणार आहे. यामध्ये कोणीही जॉईंट होल्डर नसणार आहे त्या अकाउंटवरती. फक्त ज्या मुलांच्या नावाने इन्व्हेस्टमेंट होणार आहे ती इन्व्हेस्टमेंट त्यांची आई किंवा त्यांचे वडील मॅनेज करू शकतात. कारण मुलं जी आहेत ती मायनर आहेत, 18 वर्षापेक्षा कमी आहेत, ते त्यांची इन्व्हेस्टमेंट मॅनेज करू शकत नाही. तर त्यांच्या बिहॉफ त्यांचे आई किंवा वडील ही इन्व्हेस्टमेंट मॅनेज करू शकतात. ते पैसे म्युच्युअल फंडमध्ये वेगवेगळ्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात किंवा लमसमही करू शकतात. आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न, यामध्ये कोणती डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत? सगळ्यात पहिलं, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट जर तुम्हाला करायची असेल तर त्यासाठी KYC करणं खूप गरजेचं आहे. विदाऊट KYC तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही. मग आता इथे KYC कोणाच्या डॉक्युमेंट्सची करायची आहे? तर वडिलांच्या किंवा आईच्या. जो गार्डियन असणार आहे त्या इन्व्हेस्टमेंटचा, त्याचे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत. जर वडील म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट मॅनेज करणार आहेत तर त्यांची KYC करणं गरजेचं आहे. आणि सोबतच ज्या मुलाच्या किंवा मुलीच्या नावाने तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत आहात त्याच्यासोबत तुमचं असलेलं रिलेशन मेन्शन करणारं एक डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथे सबमिट करावं लागेल. मग यासाठी तुम्हाला त्याचा जन्माचा दाखला द्यावा लागेल, ज्याच्यावरती त्याची डेट ऑफ बर्थ मेन्शन असेल आणि सोबतच तुमच्याबरोबर त्याचं असलेलं रिलेशन मेन्शन असेल. या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर असं कुठलं डॉक्युमेंट आहे ज्याच्यावरती मुलाची बर्थ डेट पण मेन्शन आहे आणि सोबत रिलेशनशिप पण मेन्शन आहे, ते डॉक्युमेंटसुद्धा तुम्ही सबमिट करू शकता. जर तुम्ही ठरवलं की मुलांच्या नावाने इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करायची आणि जर तुम्ही यामध्ये SIP सुरू करताय किंवा लमसम इन्व्हेस्टमेंट करताय, तर येणाऱ्या 18 वर्षामध्ये ती जी इन्व्हेस्टमेंट तुम्ही स्टार्ट केली आहे ती किती अमाऊंटची होऊ शकते ते पाहूयात. जर तुम्ही ठरवलं आहे की तुमच्या मुलाच्या नावाने किंवा मुलीच्या नावाने तुम्हाला 5,000ची SIP सुरू करायची आहे, तर ती SIP तुम्ही फक्त 18 वर्षच भरू शकता. म्हणजे आता समजा तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं वय 1 वर्ष आहे, तर पुढच्या 18 वर्षच तुम्ही SIP भरू शकता. आपण आता रिटर्न कन्सिडर करूयात 20%. तर तुमची इन्व्हेस्टमेंट असणार आहे 10,80,000 रुपये आणि त्याची वेल्थ क्रिएट होणार आहे 1,05,00,000 रुपये. म्हणजे फक्त 10,80,000चे 1,05,00,000 रुपये होणार आहेत. जेव्हा तुमचा मुलगा किंवा मुलगी 18 वर्षाची होईल, ऑटोमॅटिकली त्याच्या अकाउंटला 1,00,00,000 रुपये जमा झालेले असतील त्याच्या फ्युचरसाठी. 1,00,00,000 रुपये जर आत्ता 5,000ची SIP सुरू करताय तर आता हीच SIP जर तुम्ही 6,000ची करताय तर 18 वर्षामध्ये 12,96,000 रुपये तुम्ही भरणार आणि 1,26,00,000 रुपये मिळणार आहेत. 18 वर्षानंतर ही अमाऊंट तुम्ही लगेच विड्रॉही करू शकता किंवा तुम्ही असंच ठरवलं की आता SIP तर ऑटोमॅटिकली 18 वर्षानंतर बंद होणार, तर ऑटोमॅटिकली हे पैसे जे आहेत ते वाढतच जाणार आहेत, बंद होणार नाहीत किंवा तेवढेच राहणार नाहीत. आणि जर ही SIP पण तुम्ही पुढचे 6 वर्ष म्हणजे वयाच्या 25व्या वर्ष परत सुरू ठेवली, म्हणजे ती स्टॉप होते, पुन्हा चालू केली, रिन्यू केली आणि पुढचे 6 वर्ष चालूच ठेवली, तर पहा तुमची इन्व्हेस्टमेंट किती असणार आहे? 18,00,000 रुपये आणि 20%च्या हिशोबाने तुम्हाला मिळणार आहेत 5,17,00,000 रुपये. म्हणजे वयाच्या 25व्या वर्षी त्या मुलाच्या अकाउंट किंवा मुलीच्या अकाउंटमध्ये ऑटोमॅटिकली 5,00,00,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट जमा झालेली असणार आहे. आणि त्या मुलाने किंवा मुलीने 25व्या वर्षी ती विड्रॉ न करता तशीच ठेवून दिली 30व्या वर्षापर्यंत, SIP पुढचे 30 वर्षासाठी तशीच चालू ठेवली, तर 21,60,000 रुपये भरणार आणि मिळणारी जी रक्कम आहे ती 14 करोड रुपये मिळणार आहे. म्हणजे हा फायदा आहे लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटचा. 6,000 रुपयापासून इन्व्हेस्टमेंट सुरू केली होती, पुढचे 30 वर्ष भरतोय, 14 करोडची व्हॅल्यू जनरेट होणार आहे. आता तुम्ही म्हणाल की 20% रिटर्न देणारे फंड मार्केटमध्ये आहेत का? तर याचं उत्तर आहे हो, आणि ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार सुद्धा आहे. यानंतर महत्त्वाचा प्रश्न, कोणत्या टाईपचे ट्रान्झॅक्शन आपण यामध्ये करू शकतो?
तर यामध्ये आपण सर्व टाईपचे ट्रान्झॅक्शन करू शकतो. म्हणजे तुम्ही SIP सुरू करू शकता, मंथली, क्वार्टरली, इयरली, किंवा जर तुम्हाला डेली SIP सुरू करायची आहे तर तुम्ही डेली SIP पण यामध्ये सुरू करू शकता. त्यानंतर लमसम इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करता येते. म्हणजे SIP तर चालूच आहे आणि सोबतच तुम्हाला जर असं वाटतं की तुमच्याकडे पैसे आलेत आणि तुम्हाला तुमच्या मुलांच्या नावाने म्युच्युअल फंडमध्ये ते इन्व्हेस्ट करायचे, तर तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंटसुद्धा करू शकता या अकाउंटमध्ये. आणि कितीही फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. म्हणजे 4, 5, 6 असे कितीही फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, मुलांच्या नावाने जर इन्व्हेस्टमेंट केली तर त्याचे आपल्याला काय फायदे मिळणार आहेत? सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्हाला इन्कम टॅक्समध्ये बेनिफिट मिळेल. जरी तुम्ही मुलाच्या नावाने इन्व्हेस्टमेंट करत असाल तरी तुम्ही त्याचे वडील आहात किंवा आई आहात, तर तुम्ही जो इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करता त्याच्यामध्ये तुम्ही हे मेन्शन करू शकता की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय. कारण की मुलगा किंवा मुलगी ज्याच्या नावाने तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता आहात ते आत्ता मायनर आहेत आणि त्यांचं कोणतंही इन्कम आपण दाखवू शकत नाही. मग जे टॅक्सचं एक्झेम्पशन तुम्हाला पाहिजे आहे ते तुम्ही याच्या थ्रू तुम्ही घेऊ शकता. दुसरा महत्त्वाचा फायदा, जेव्हा आपण मुलाच्या किंवा मुलीच्या नावाने इन्व्हेस्टमेंट करतो, ती इन्व्हेस्टमेंटला आपण कधीही हात लावत नाही. काही इमर्जन्सी आली तर आपण आपल्या सेव्हिंग अकाउंटमधले पैसे काढतो, किंवा जर आपलं काही फिक्स डिपॉझिट असेल तर ते आपण मोडतो आणि ते पैसे यूज करतो, किंवा आपण नातेवाईकांकडनं किंवा कुणाकडनं तरी पैसे घेतो. पण आपण ज्या मुलांच्या नावाने केलेली इन्व्हेस्टमेंट आहे ती सहजासहजी मोडत नाही. म्हणूनच जर तुम्ही मुलांच्या नावाने इन्व्हेस्टमेंट केली तर ती लाँग टर्मसाठी असणार आहे. कारण की तुम्ही विड्रॉ करणार नाही, त्यामुळे ती लाँग टर्म असणार आहे आणि लाँग टर्म असल्यामुळे त्याच्यावरती तुम्हाला चांगले रिटर्न्ससुद्धा मिळणार आहेत. अजून एक महत्त्वाचा फायदा, मुलांच्या नावाने जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर आपण ती नक्कीच भरतो. कुठेही आपण ती ब्रेक करत नाही किंवा आपण स्किप करत नाही. कारण की आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं असतं मुलांचं फ्युचर सिक्युअर होणं, आणि त्यासाठी जर आपण इन्व्हेस्टमेंट करत असो तर ती आपण कधीही बंद करत नाही. जसं मुलांच्या नावाने म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला फायदे मिळतात, तसा त्याचा तोटासुद्धा आहे. तर जेव्हा 18 वर्षाचा मुलगा होईल किंवा मुलगी होईल त्यावेळेस जी SIP तुम्ही चालू केलेली आहे ती ऑटोमॅटिकली स्टॉप होईल, आणि स्टॉप झाल्यानंतर त्या मुलाला किंवा त्या मुलीला KYC करावी लागेल. KYC म्हणजे काय, तर आत्तापर्यंत तुम्ही तो फंड मॅनेज करत होतात, पण आता जसा तो 18 वर्षाचा कंप्लीट होईल तसा तो त्या अकाउंटचा ओनर होणार आहे आणि त्याला त्यासाठी KYC करावी लागेल आणि त्याला त्याचे स्वतःचे डॉक्युमेंट तिथे सबमिट करावे लागतील. आणि डॉक्युमेंट सबमिट केले, KYC केली तर त्या अकाउंटचा पूर्ण कंट्रोल त्या मुलाच्या किंवा मुलीच्या हातामध्ये असणार आहे. म्हणजे तुम्ही ज्या पर्पजसाठी ती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्या पर्पजसाठी ते पैसे पुढे वापरले गेले पाहिजेत. कारण की जेव्हा तुम्ही KYC करतो तो कंट्रोल त्याच्याकडे जातो, आणि कंट्रोल त्याच्याकडे गेल्यानंतर त्याला जेव्हा पाहिजे तेव्हा तो रिडम्पशन करू शकतो, आणि रिडीम केल्यानंतर ऑटोमॅटिकली त्याच्या अकाउंटमध्ये ते पैसे जाणार आणि तुम्हाला त्याचं काहीही माहिती कळणार नाही. कारण की जेव्हा KYC करतो त्यावेळेस तो त्याचा फोन नंबर अपडेट करतो, त्याचं बँक अकाउंट डिटेल्स अपडेट करतो. त्यामुळे त्याने जर रिडीम केले ते पैसे तर तुम्हाला कळणार देखील नाही. कारण की SMS त्याच्या मोबाईलवरती येणार, पैसे त्याच्या अकाउंटमध्ये येणार आणि तो कधीही ते पैसे विड्रॉ करू शकतो. म्हणजे ज्या पर्पजसाठी तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तो पर्पज पुढे जाऊन साध्य होईल की नाही हे आत्ता सांगू शकत नाही. हा सगळ्यात मोठा तोटा आहे मुलांच्या नावाने इन्व्हेस्टमेंट करण्याचा. जर तुम्ही सगळ्या गोष्टींचा विचार करून ठरवलंच आहे की तुम्हाला तुमच्या मुलांच्या नावाने इन्व्हेस्टमेंट करायचीच आहे, तर तुम्ही ती कोणत्या फंड्समध्ये करू शकता हे तुम्हाला मी दाखवतो. हा टॉप स्मॉल कॅप फंडचा परफॉर्मन्स आहे ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. कारण आपण इन्व्हेस्टमेंट करणार आहोत 18 वर्षासाठी. मग जर 18 वर्षासाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर तुम्हाला चांगल्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे, आणि ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता. म्हणून त्यासाठी मी काही स्मॉल कॅप फंड इथे तुम्हाला दाखवत आहे ज्यांचे 10 वर्षामध्ये रिटर्न्स इथे पहा, 23%, 23%, 21%, 20%. आणि आपण जे मगाशी कॅल्क्युलेशन केलं ते 20%च्या हिशोबाने केलं, पण इथे काही असे फंड आहेत जे 23%सुद्धा रिटर्न देतात, आणि हे गेल्या 10 वर्षाचे रिटर्न्स आहेत. यामध्ये काही असे फंडसुद्धा आहेत की जे लॉन्च झाल्यापासून आत्तापर्यंत 20%पेक्षाही जास्त रिटर्न देत आहेत. म्हणजे आता इथे हा 24% रिटर्न देतो आहे. ॲक्सिसचा, HSBCचा 23.39%, इथे 22% निपॉन इंडिया, SBI 21% रिटर्न देत आहे. तर अशा टाईपचे फंड्स तुम्ही सिलेक्ट करू शकता, पण हे डिपेंड करतं तुमच्या चॉईसवरती. काही लोक ॲग्रेसिव्हली इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तयार नसतात, तर त्यांनी लार्ज कॅपमध्ये, मिड कॅपमध्ये जावं, त्यामध्ये सुद्धा खूप चांगले रिटर्न्स मिळतात. पण ज्या हिशोबाने आपण 20%ने कॅल्क्युलेशन केलं होतं तेवढे रिटर्न्स तुम्हाला लार्ज कॅपमध्ये आणि मिड कॅपमध्ये मिळत नाहीत. त्यामुळे स्मॉल कॅप हा चांगला ऑप्शन आहे. जर तुम्हाला लवकरात लवकर आणि चांगली इन्व्हेस्टमेंट ग्रो करायची असेल तर स्मॉल कॅप फंड हे बेस्ट फंड आहेत. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लहान मुलांच्या नावाने जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवतायत तर ते कशाप्रकारे गुंतवू शकता, त्यासाठी कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट्स तुम्हाला रिक्वायर्ड आहेत, आणि त्याचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, आणि जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलीच
तर रिटर्न तुम्हाला किती मिळणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.